नमस्कार, आपण पाहतात खानदेश दर्पण 24/7. सावदा येथील निमजाय माता मंदिरात भंडाऱ्याचा कार्यक्रम संपन्न. दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा शाकंभरी पौर्णिमा निमित्त सावदा येथील निमजाय माता मंदिरात भंडाऱ्याचा कार्यक्रम संपन्न झाला. हे मंदिर साधारण 125 वर्षापूर्वीचे पुरातन असून सावदा आणि परिसरातील सर्व हिंदू जाती जमातीचे श्रद्धास्थान आहे. हे मंदिर मस्कावद रोडला लागून आहे. लेवा पाटील समाजाचे हे कुलदैवत असून येथे नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. मोठ्या शहरात स्थित सर्व भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी आपले मानलेले नवस पूर्ण करण्यास येत असतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाकंभरी पौर्णिमा निमित्त तेथे देवीचा भंडारा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सकाळी 9 ते 10:30 वाजेदरम्यान पुरोहित निलेश कुलकर्णी यांचे पौरोहित्याखाली सावदा येथील चंद्रकांत भास्कर चौधरी यांचे हस्ते देवी मातेचा अभिषेक आणि पूजा करण्यात आली. त्यानंतर कळण्याची भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा, आमसूलची कढी आणि लिंबाचे लोणचे या पदार्थांचा भंडाऱ्याचा प्रसादाचा आस्वाद भाविकांना वितरित करण्यात आला. गेल्या 7 वर्षापासून शाकंभरी पौर्णिमाच्या दिवशी अविरत भंडारा सुरू आहे. यावर्षी भंडाऱ्याचे यजमान कुंभारखेडा येथील प्रदीप गंभीर पाटील, नकुल जगन्नाथ पाटील, सागर प्रमोद पाटील, सुरेशचंद्र रघुनाथ चौधरी हे भाविक होते. या भंडाऱ्यासाठी 5 पोते कळणाचा वापर केला गेला. साधारण 3000 भाविकांनी या भंडाऱ्याचा आस्वाद घेतला. या भंडाऱ्याच्या कार्यक्रमासाठी स्वयंपाकी कुशल जावळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्कृष्ट असा स्वयंपाक बनविला. या निमजाय माता मंदिरात पुढील 5 वर्षासाठी भाविकांनी भंडारा देण्यासाठी आपले नाव नोंदविले आहे. या कार्यक्रमासाठी निमजाय माता मंदिराचे सर्व विश्वस्त मंडळातील सदस्यांनी अमूल्य असे सहकार्य केले. खानदेश दर्पणसाठी प्रदीप कुलकर्णी व राजेश चौधरी, सावदा, जिल्हा जळगाव. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खानदेश दर्पण 24/7. आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा.